काठोकाठ टम्म फुगलेली बाजरीची भाकरी बनवण्यासाठी मी इथे बाजरीचे पीठ घेतले. त्यामध्ये थोडे-थोडे पाणी घालत हे पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचे. एकाच वेळी जास्त पाणी घालायचे नाही. अशा पद्धतीने पीठ भिजवून झाल्यावर हाताच्या ह्या भागाने छान कस लावून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचे व मळून घ्यायचे. अशा पद्धतीने पीठ कस लावून मळून घेतले म्हणजे भाकरी छान होते. गोलाकार आकार करून घेतला व त्याला आता अशा पद्धतीचा मध्ये उंचवटा तयार करायचा म्हणजे खाली भाकरी ताटाला चिकटत नाही. खाली कोरडे पीठ टाकून घेतले. एका हाताने थोडी भाकरी थापून झाली की एकदा उचलून घ्यायची. पुन्हा पीठ व्यवस्थित पसरवून आता दोन्ही हातांनी भाकरी थापून घेऊयात. भाकरी करताना एक हात मध्ये व एक कडेला ठेवायचा म्हणजे सर्व बाजूंनी एकसारखी भाकरी थापली जाते. तवा छान गरम झाल्यावर त्यावर आता भाकरी टाकून घेतली. पिठाची बाजू असलेली बाजू वरत्या बाजूला येऊ द्यायची व त्याला पाणी लावून घेतले. लगेच भाकरी उलटी करून घेतली. आता मी इथे बघा भाकरी शेकून घेते.